Hello students, today we are going to talk about the topic that is the autoionization. What is autoionization that we are going to study in this topic. आता बघा ऑटोआयोनायझेशन स्टडी करण्याच्या आधी आपल्याला हे समजलं पाहिजे की व्हॉट इज मीन बाय ऑटोआयोनायझेशन. आपण ऑटो रिक्षा हा वर्ड म्हणतो बघा. आता ऑटो रिक्षामध्ये ऑटो हा वर्ड येतो. ऑटो म्हणजे सेल्फ. मग आता ऑटोआयोनायझेशनला दुसरा एक सिनॉनिम आपण लिहू शकतो, दॅट इज द सेल्फ आयोनायझेशन. सो वॉटर इज वन ऑफ द कंपाऊंड विच विल बी डिसोसिएट इन व्हेरी स्मॉल एक्सटेंट. कसा डिसोसिएट होतो तो? खूप स्मॉल एक्सटेंटला डिसोसिएट होतो. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला त्याचं जर मेकॅनिझम लिहायचं असेल, इक्विलिब्रियम लिहायचं असेल, सो वन ऑफ द मॉलिक्यूल ऑफ वॉटर, again I am going to take the second molecule of water, so is in equilibrium with म्हणजे डबल हेडेड ॲरो आपण तिथं देणार आणि याच्यामधनं काय तयार होईल रे? H3O प्लस OH मायनस. नाव आता आपल्याला ॲसिड बेस थेअरी माहिती आहे, बरोबर की नाही? ॲज पर द ॲसिड बेस थेअरी, फॉर एक्झाम्पल जर मी याला ॲज अ ॲसिड कन्सिडर केलं, म्हणजे याला मी म्हटलं ॲसिड 1, तर हा जर ॲसिड आहे, इट इज गोइंग टू रिमूव्ह द H प्लस आयन. मग यांनी जर H प्लस आयन काढून टाकला, हा कशामध्ये कन्वर्ट होतो रे? OH मायनस. म्हणजे हा त्याचा तयार झाला बेस 1 आणि याला आपण काय म्हणू शकतो? इट इज द ॲसिड बेस पेयर. ॲज पर द लॉरी-ब्रॉन्स्टेड थेरी ही कोणती पेयर झाली? इट इज द ॲसिड बेस पेयर. सेकंडली हा जो तुम्ही लिहिला आता H3O प्लस, याला आपण म्हणू शकतो ॲसिड नंबर 2, कारण याच्याकडे H प्लस आहे. तर ॲसिड नंबर 2 जो आहे तो कशात कन्वर्ट होणार रे? इट इज इन द बेस नंबर 2 आणि तुम्हाला ही पण एक तिथे पेयर तयार झालेली मिळते. सो दिस इज द ॲक्च्युली ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. म्हणजे वॉटर गेट डिसोसिएट इन टू 2 टाईप ऑफ आयन्स. मग आता बघा, आय वॉन्ट टू राईट द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर वॉटर. आता इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कशाने दाखवतो आपण? केनी. सो व्हॉट इज के? आपण लॉ ऑफ मास ॲक्शन शिकलेलो आहे, दॅट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय रे? दॅट इज द H2O. आणि किती H2O मॉलिक्यूल आहे? 2. मग तुम्ही वाटलं तर याला सेपरेट लिहू शकता, वाटलं तर यालावर तुम्ही रेस टू पॉवर 2 करू शकता. इज इट क्लिअर? आता पुढे बघा, फॉर एक्झाम्पल सपोज मी हा K इंटू H2O त्याला रेस टू पॉवर मी म्हणते 2 एका साईडला घेतला आणि दुसऱ्या साईडला आपल्याकडे काय शिल्लक राहिलं रे? H3O प्लस आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. नाव ऑलरेडी यू आर गोइंग टू से दॅट H2O मॉलिक्युल्स आर गोइंग टू डिसोसिएट इन अ स्मॉल एक्सटेंट. म्हणजे जर तुमच्याकडे H2Oचे 100 मॉलिक्यूल असतील सपोज, तर त्या 100 पैकी हार्डली 2 or 3 मॉलिक्यूल काय होतात? आयोनाइज होतात. बरोबर आहे माझं बोलणं? हे फॉर एक्झाम्पलसाठी तुम्हाला मी दिलं. मग याचा अर्थ असा होतो, व्हॉट एव्हर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O यू आर गोइंग टू टेक, दॅट इज फाउंड टू बी कॉन्स्टंट. त्याच्यामध्ये खूप फरक नाही पडणार आहे, ते जेवढं आहे ऑलमोस्ट तेवढंच राहणार आहे. मग या कॉन्स्टंटला आपण एक सिम्बॉल देऊ, दॅट इज नोन ॲज K'. मग याला जर मी इक्वेशन 1 म्हणत असेल, सो बाय पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1, बाय पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1, सांगताय मला काय तयार होईल? दॅट इज द K इंटू K' and which is equal to concentration of H3O plus into concentration of OH minus. But it is not possible to keep 2 type of constant. मग आपण काय करणार? K into K' we are going to call it as a KW. आणि या KWचा अर्थ काय होतो? It is known as the ionic product of water. What it known as? Ionic product of water. Now by putting this value again the given equation, so it is observed that Kw is equal to concentration of H3O plus into concentration of OH minus. It is a very important type of equation
that we are going to use in a various numericals also. Okay, आता बघा, if suppose I am going to consider 298 Kelvin temperature. At 298 Kelvin, practically we are going to measure the concentration. Then it is observed that concentration of H3O plus is found to be 1 into 10 raised to minus 7. At the same time, concentration of OH minus is also equal to 1 into 10 raised to minus 7. Now, again I am going to say this is the equation number 2 by putting in equation 2. So by putting in equation 2, it is observed that is a Kw is equal to 1 into 10 raised to minus 7 into 1 into 10 raised to minus 7. एक H3O प्लसचं टाकलं, एक H प्लसचं टाकलं, सॉरी एक OH मायनसचं टाकलं. सो Kw इज इक्वल टू 1 into 10 raised to minus 14. So it is also one of the most important value for us, and this is the third number equation. So according to this equation, it is a confirm that your auto ionization is a one of the process in which water get dissociates, and if you want to calculate the ionization constant or relation of concentration of H3O plus and OH minus, which is given by this equation, and finally value of that Kw is also given. So please go through this equation and read it properly.